आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यात मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. तर आपल्या राज्याचं वाटोळं झालं असं राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्यच बाहेर आलं. अजित पवारांच्या हिंजवडी आयटी पार्क बाबतच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका. संकट दूर होऊ देत. रमी खेळल्याच्या आरोपांवरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाला साकडं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांनाही दूर कर. शनिदेवाकडे माझी सुद्धा प्रार्थना. कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवारांची टीका. माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार. राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवारांमध्ये चर्चा होणार. अजित पवार आजच्या बैठकीत पक्षातील नेत्यांना आपला निर्णय सांगणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका. शिरसाठ यांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही. माधुरी मिसाळ यांचं विधान. माधुरी मिसाळ आणि माझ्यात वाद नाहीत. सहकारी म्हणून सूचना केली. संजय शिरसाठांची प्रतिक्रिया. शिरसाठ मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. संजय शिरसाठांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत. माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाहीत. संजय राऊतांचं वक्तव्य. शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेण्याची शक्यता. साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांसंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेटी घ्याव्याच लागतात. अनुभवी लोक भेटतात तेव्हा विकासाच्या गोष्टी होतात. शरद पवार आणि फडणवीसांच्या संभाव्य भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी देऊ. अजित पवारांचं सूचक विधान. तर मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची अजितदादांना घाई का? संजय राऊतांचा सवाल. वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो. माझ्यासमोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांसंदर्भात अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शरद सोनवणे यांचं स्पष्टीकरण. पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस. विजय पुराडेंची नार्वेकरांकडे तक्रार. सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल. आतापर्यंत रद्द केलेले 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा. बावनकुळेंचे आदेश. महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ. आतापर्यंत 37,000 कोटी वितरित. 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ. तर 10 महिन्यांपर्यंत 21 कोटींचं वाटप. कागदपत्रांच्या छाननीमधनं ही बाब उघड. 6 महिने रेशन न घेतल्यास कायमचेच रेशन धान्य बंद. प्रत्येक 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडनं यादी येणार. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. यामध्ये पालघर, गोंदियात शाळांना सुट्टी. कोल्हापूर, रायगडमधील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ. तर घरांमध्येही पाणी शिरलं. शेतांचंही मोठं नुकसान. दरम्यान गुगल मॅपवर मार्ग पाहत उल्वे दिशेनं निघालेली एक कार थेट बेलापूर खाडीत कोसळली. महिलेला सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत वाचवण्यात यश. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. कोपर आणि ठाकुर्ली स्थानकामध्ये लोकल थांबणार नाही. तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असेल.